नमस्कार, मी सीमा नरोडे। आज आपण कापूस खरेदी केंद्रावर होणारी शेतकऱ्यांची लूट आणि सरकारने लावलेल्या जाचकाठी आणि त्याच्यात शेतकऱ्यांची होणारी लूट याविषयी खरं तर बोलणार आहोत। आता कापसाचा सीझन आलाय, कापसाची पहिली वेचणी सुरू झाली आहे। ह्या वर्षी अतिशय अतिवृष्टी झाली, भरपूर म्हणजे अति पाऊस आल्यामुळे कापसाच्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेले, त्याच्यामुळे उत्पादनात अतिशय घट आलेली आहे। आणि पहिल्या वेचणीचा कापूस हा सगळ्यात चांगला कापूस असतो। वेचणाऱ्या मजुरांची मजुरी वाढली, पण शेतकऱ्याचं उत्पन्न घटलं, उत्पादन खर्च वाढला। मग ह्या सगळ्या विषयात आज शेतकऱ्याला तो कापूस विकून आपल्या घरात 4 पैसे येतील आणि पुढच्या पेरणीसाठी काही पैसे राहतील याच्याविषयी शेतकरी आपला कापूस घेऊन बाजारात जातात। शेतकरी बाजारात गेल्यावर सरकारने काय सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्रभर म्हणजे महाराष्ट्राच्या सरकारने म्हटलं होतं की कोणत्याही शेतकऱ्यांनी सरकारने ठरवलेल्या हमी भावापेक्षा कमी भावाने कापूस विकू नये, कुठल्याही व्यापाऱ्याला विकू नये असं म्हटलं होतं। आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची सोयाबीन आणि कापूस 100% खरेदी करणार आहोत। आणि आज केंद्र सरकारने शिफारस करून कापसाचा हमी भाव 8,100 रुपये ठरवलेला आहे। मग आता राज्य सरकारने जसं बोललं होतं तशी राज्य सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी शेतकऱ्यांचा जितका कापूस निघाला, जेवढा बाजारात येतो तेवढा कापूस 8,100 रुपयांनी विकत घ्यायला पाहिजे होता का नाही? घ्यायला पाहिजे होता ना? नाही घेतला। आता सरकारने ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या की आम्ही शेतकऱ्यांचा सगळा कापूस CCI खरेदी केंद्रानुसार खरेदी करू। CCI कापूस खरेदी केंद्र सगळ्या तालुक्याच्या बाजार समित्यांमध्ये उभारले गेले। एकच खरेदी केंद्र जर एका तालुक्यात असलं आणि त्या तालुक्यात जर 100 गावं असले तर सरकारला कापसाच्या खरेदीची यंत्रणा किती वाढवावी लागेल हा पहिला प्रश्न। कालचंच उदाहरण घेऊ आपण। हिंगणघाट बाजार समितीत 550 कापसाच्या गाड्या विक्रीसाठी आल्या होत्या आणि सरकारचं हमी भावाचं केंद्र हिंगणघाट बाजार समितीत एक आहे आणि सरकारने CCI कापूस खरेदी यंत्रणेमार्फत फक्त एक गाडी खरेदी केली। किती? एक। बोलताना काय बोलायचं? आम्ही शेतकऱ्यांचा 100% माल खरेदी करू। मग शेतकऱ्यांनी त्या 549 गाड्यांचं काय करायचं? घरी घेऊन जायच्या का? 3 दिवस झाले शेतकरी पावसा पाण्यात गाड्यांना नंबरला उभे आणि एका दिवसाला जर 2,000 रुपये जरी गाडीचं भाडं म्हटलं तर 3 दिवसाचे 6,000 रुपये होतात। ते सरकारच्या खिशातून जाऊ राहिले का? सरकारला याची काही जळ लागती का? ही जळ कापूस उत्पादक शेतकऱ्याला लागती। बरं, यांनी काय सांगितलं की कपास किसान ॲप आम्ही तुमच्यासाठी काढलेला आहे। सगळ्या शेतकऱ्यांनी कपास ॲपवर तुमची नोंदणी करा। बरं, तुम्ही शेतकऱ्यांसाठी कपास ॲप काढलं आणि ते ज्या तज्ञांनी काढला असेल ते इतके हुशार की त्याच्यातला निम्मा फॉर्म शेतकऱ्याला भरताच येत नाही ऑनलाईन। मग शेतकऱ्यांनी करायचं काय? म्हणजे त्याच्यातून पहिले शेतकरी वगळले जातील। दुसरं म्हणजे यांनी नगर जिल्ह्यात, मला जी माहिती त्याच्याबद्दल सांगते, नगर जिल्ह्यात 1 एकराच्या शेतकऱ्यांनी जर त्या ॲपवर नोंदणी केली तर त्याचा 3 क्विंटल 32 किलोच कापूस आम्ही खरेदी करू। आता एकीकडे तुम्ही म्हणायचं आम्ही शेतकऱ्यांचं सगळं उत्पन्न विकत घेऊ आणि एखाद्या कोरडवाहू शेतकऱ्याला जरी 7 क्विंटल ते 10 क्विंटल इतका कापसाचा उतारा येतो आणि जर बागायती क्षेत्र असेल तर 10 ते 15 क्विंटल कापूस होतो। मग जर तुम्ही 3 क्विंटल आणि 32 किलोच कापूस खरेदी केला तर उरलेल्या कापसाचं काय करायचं? काय वाती वळून काय सरकारची आरती करायची का? सरकारच्या दारात नेऊन वतायचं? शेतकऱ्याला तेवढंच काम आहे का? पुढे जाऊन तुम्ही काय म्हणतात की जर हमी भावापेक्षा कमी भावानी व्यापाऱ्यांनी म्हणजे बाजार समिती ऍक्ट 1965-63 काय सांगतो? जर बाजार समितीच्या आवारात हमी भावापेक्षा कमी भावानी कोणताही शेतकऱ्याचा माल खरेदी केला तर त्या व्यापाऱ्याचं लायसन जप्त होईल, त्याच्यावर गुन्हा दाखल होईल। मग सरकारने सांगितलं ना आम्ही शेतकऱ्यांसाठी 8,100 रुपयाचा हमी भाव ठरवलेला आहे, आम्ही शेतकऱ्याचा सगळा कापूस खरेदी करणार आहे। मग एक तर सरकारने या सगळ्या अटी शर्ती लावू नये। एक
किंवा जे व्यापारी कमी भावाने घेतात त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करतायत का उगाच शेतकऱ्याला वेठीस धरायचं? मग शेतकऱ्याला काय वाटणार, सरकारने भाव ठरवला तर सरकारने घ्यावं ना, सरकार हमी भाव ठरवतं तर सरकारने विकत घ्यावं. आणि बाजार समितीचा कायदा पाळत नाही म्हणजे मग आता व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करायचा का त्या बाजार समितीवर गुन्हा दाखल करायचा हे सरकारने ठरवायचं. बरं, त्याच्यात शेतकऱ्यांची पिळवणूक किती करणार आहे तुम्ही जर समजा आजच्या वातावरणाच्या बदलानुसार कापसाचं उत्पादन जर बघितलं तर ते घटलेलं आहे, त्याला पावसामुळे कवडी पडती, त्याच्यात तुम्ही रिजेक्शन दाखवणार आणि तुमच्या ॲपवर नोंदणी केलेला जो CCI मध्ये कापूस खरेदी होतो त्या कापसाला तुम्ही 8 ते 12% मॉइश्चर असेल तरच आम्ही खरेदी करू. मग आता बाकीचा वल्ला झालेला जास्ती मॉइश्चर असलेला कापूस कुठं ठेवायचा हे सरकारने सांगायचं. 3-3 दिवस तुमच्या इथं नंबर लावायला जर बंद गाड्या कापसाच्या उभ्या असल्या तर त्याच्यातलं मॉइश्चरचं प्रमाण कमी होईल का जास्ती होईल? मग शेतकऱ्यांनी परत कापूस घरी जाऊन वाळून आणायचा का? हे असले फालतू धंदे सरकार करतच कशासाठी ते कळत नाही. शेतकऱ्याला तुम्हाला वेठीस धरायचंय मान्य आहे आम्हाला, तुम्हाला शेतकऱ्याची पिळवणूकच करायचंय, त्याला गरीबच ठेवायचंय, पण तुम्ही आधी तोंड मारून ठेवतात की आम्ही 100% कापूस खरेदी करू, मग व्यापारी पण भाव पाडतात. लय तुम्हाला शेतकऱ्यांविषयी आत्मीयता आहे, लय तुम्हाला शेतकऱ्यांची काळजी आहे, तुम्हाला शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाही होऊ द्यायच्या. तर तुम्ही एक गोष्ट करायला पाहिजे होती, सरकारच्या CCI कापूस खरेदीनी खुल्या बाजारात उतरायला पाहिजे होतं आणि सरसगट 81च्या भावानी कोणत्याही अटी शर्ती मॉइश्चरची कोणतीच ॲपवर जा, नोंदणी करा. ज्या शेतकऱ्याकडे उतारा असेल त्या शेतकऱ्याला जितका कापूस झाला असेल तिथल्या तलाट्याने त्याची जेवढी नोंद केली असेल तेवढा कापूस सरकारने विकत घेणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि खरं तर ते घेऊ असं तुम्ही म्हटलेले, आम्ही म्हणायला आलेलो नव्हतो, शेतकरी तुमच्याकडे म्हणायला आले नव्हते. शेतकरी आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा कापूस बाजारात घेऊन जातो, विकतो, त्याला जो भाव मिळेल त्याच्यात शांत राहतो. तुम्ही आधी तोंड मारून ठेवतात, आम्ही हमी भाव ठरवला ना मग आम्ही विकतच घेऊ. अरे मग आत्ता विकत घ्यायला काय झालं? 550 गाड्यातली जर एक गाडी तुम्ही विकत घेत असेल तर तुमची यंत्रणा काय कामाची? सरकारने शेतकऱ्याला जे आश्वासन दिलं होतं की आम्ही हमी भावाने तुमचा 100% कापूस खरेदी करू, मग तर सरकारने 8,100 रुपयांनी सगळा कापूस खरेदी करावा. नसल करू शकत जर समजा सरकार, तर बाजार समित्यात जो पण माल येईल त्याचे उरलेले पैसे शेतकऱ्याला द्यावे, नाही तर त्या बाजार समित्यांवर कारवाई करावी. प्रत्येक वेळी शेतकऱ्याचाच बळी तुम्ही का देतात? तुम्ही जे बोलले, तुमचे जे कायदे त्याचं पालन तुम्ही करत नाही, तुम्ही कायदे मोडू राहिले. खरं तर राज्य सरकारवर याचे गुन्हे दाखल करायला पाहिजे आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे 100% कापूस खरेदी करणं हे तुमचं काम.